काल अमित शहाने 2 दिवसापूर्वी बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे, ज्यांच्या भारतीय संविधानावर हा देश चालतो, त्या अमित शहा तडीपार गुंडाने बाबासाहेबांचं नाव एका शब्दात घेतलेलं आहे, ज्याची लायकी सुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पूर्णपणे घेण्याचे. त्या तडीपारनं नाव आंबेडकर म्हणून असं फॅशन झाले असं म्हणून नाव घेत आहे. परंतु त्या अमित शहा गुंडाला आम्ही हे सांगू इच्छितो, आंबेडकर हा स्वाभिमान आहे, आंबेडकर आमची शान आहे, आंबेडकर आमची जान आहे, आंबेडकर आहे म्हणून हे भारताचं संविधान आहे आणि संविधान आहे म्हणून तुझ्यासारखा तडीपार आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे. त्या विरोधात आम्ही या अमित शहाचा आणि बीजेपी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आजच्या निषेधातून आमच्या खासदारांना, जे आमचे आंबेडकरधारी विचारधारेचे खासदार आमदार जे काय असतील, त्यांना हीच मागणी आहे की असे जर तडीपार गुंड बाबासाहेब आंबेडकर आणि किंवा कुठल्याही महापुरुषांच्या विचारधारेवर ठेच पोहोचवण्याचं काम करत असतील किंवा अपमानास्पद त्यांचं एका नॉर्मल शब्दामध्ये त्यांचा उच्चार करत असतील, त्यांचा पदावरून त्यांना राजीनामा देण्यास तुम्ही भाग पडा आणि संसद भवन बंद पडण्याचा प्रयत्न करा. सोमनाथ गोमांची यांची जी हत्या करण्यात आलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये, आपली आर्मी करून आपण काय करणार आहे? परभणीमध्ये जी संविधानाची प्रतिकृतीची जी अवहेलना केलेली आहे, ज्या व्यक्तीने अवहेलना केली ते मुळात तो कुठलाही मानसिक आजारी नाहीये, परंतु ते बीजेपी सरकार आणि मनोवादी विचारधारे सरकार त्या व्यक्तीला मनोरुग्ण म्हणून जाहीर करता आणि दुसरीकडे त्याच्या विरोधात जर आमच्या भीमान आणि आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी रस्त्यावर येऊन त्याचा निषेध व्यक्त केला तर त्याला कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून उचलून जातं, मारहाण करतं. अशा पोलीस प्रशासनाचा आणि अशा ज्याने जो अशा घोरबंड आहे तो सुद्धा मनोरुग्ण असल्यासारखा आहे. कारण त्याने आतापर्यंत जेव्हा बीजेपी सत्तेत आलेली आहे तेव्हा त्यानं नांदेड आणि अनेक ठिकाणी असे निष्पाप लोकांचे बळी घेतलेले आहे. अशा घोरबंडला निलंबित न करता त्याला सुद्धा जसे त्या लोकांनी मारलेलं आहे, जसं भीमानियाला मारलेला आहे, जसं सोमनाथ सूर्यवंशीला मारलेला आहे, तसं त्याला मारून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. हीच आमची मागणी आहे संसदेमध्ये आणि सभागृहामध्ये. बीजेपी सरकार सत्तेवर येते तेव्हा दलितावर, बहुजनावर, आदिवासावर, मुस्लिमांवर आणि अल्पसंख्याकावर अन्याय अत्याचार होणं हे साहजिकच आहे. कारण आंबेडकरवादी विचारधारेचे लोक सक्षम झालेले आहेत, विचारधारेवर चाललेले आहेत आणि सत्यता काय असत्यता काय ह्याची पडताळणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे करतात आणि ते या राजकीय पक्षाला मनोवादी विचारधारेला प्रश्न करतात. म्हणून हे लोक वारंवार आपल्या बौद्ध समाजावर, माता समाजावर, स्तंभावर 85% बहुजनावर अन्याय अत्याचारच करत राहणार आहे. हे प्रथमतः बहुजनाने लक्षात घेतले पाहिजे. परंतु वास्तविक पाहता असं काय होतं की आपल्या समाजावर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो तिथे प्रत्येकावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा फक्त आंबेडकरवादी विचारधारेचे लोक रस्त्यावर उतरतात आणि बाकीचे लोक फक्त बाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकारच घेतात. हे असं होतंय. त्यामुळे या बीजेपी सरकारला पहिल्यांदा तुम्ही याचा पाय उतार केला पाहिजे. ते 15 वर्षापूर्वी कुठे लपले होते, आता सत्तेवर फक्त लोकांना मानसिक गुलाम केलेला आहे, लोकांना धार्मिक इमोशनल करून ते सत्तेवर आलेले आहेत आणि लोक सुद्धा तर धार्मिक व्यवस्थेला बळी पडून आज त्यांना मतदान देऊन भरघोस मताने जिंकून देत आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे बीजेपी दम असेल तर यांनी बॅलेट पेपरवर जिंकून दाखवावं, तर आम्ही मान्य करू की बीजेपी संसद सत्तेवर येण्याच्या लायकीच आहे. अन्यथा याने ईएम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बीजेपी सत्तेवर राहणार. ही काळ्या दगडावरली पांढरी रेस आहे. त्यासाठी सर्व या भारतीय आणि भारतीय देशातील सर्व बहुसंख्य लोकांनी रस्त्यावर येऊन ईएम बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे अशी मागणी केली तरच या देशाचं आणि होणारे अन्य अत्याचार बहुजनावर थांबतील असं मी मत मानतो. ईएम मशीन मुळात ही कुणालाच मान्य नाही, परंतु इथं हुकुमशाही सारखं राज्य चालू असल्यामुळे ते लोकांवर थोपलं गेलेलं जबरदस्तीचं राजकारण चालू आहे. कारण ज्या देशामध्ये ईएमची स्थापना केली, ज्या देशामध्ये ईएम उत्पन्न केली, जपान, चायना अशा देशामध्ये ईएम ही बंद आहे आणि तिथं बॅलेट पेपर
निवडणुका केल्या जातात. जर त्या लोकांना ईव्हीएम जर चांगली असतील तर त्या लोकांना वापर का केला नाही? अमेरिकेसारखा बलाढ्य शक्तिशाली देश सुद्धा ईव्हीएमचा विरोध करतो, ईव्हीएम वर वोटिंग करत नाही, केवळ आणि केवळ बॅलेट पेपरवर करतो. कारण त्यांना माहित आहे ईव्हीएम ही टेक्निकली हॅक केले जाऊ शकते आणि मतं वळवल्या जाऊ शकतात. आणि आपल्या भारत देशामध्ये मानसिक गुलाम असल्यामुळे लोकांना फक्त कुठल्या तरी धर्माच्या नावाखाली, कुठल्या तरी देवाच्या नावाखाली रुजवलं जातं आणि आपला फायदा करून घेतला जातं. हे जे बीजेपी सरकारचं तत्व आहे आणि तेच लागू करत आहे आपल्या समाजावर. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे.